उपस्थित सर्व महिला वर्ग, खरोखर तुम्हा सर्वांचे मनापूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे युवा सेना जिल्हा प्रमुख सन्माननीय हितेश कडू या ठिकाणी उपस्थित आहेत। एकदा जोरदार टाळ्यांनी साहेबांचं मनपूर्वक स्वागत करूया। काय आहे भक्ती म्हटल्याच्या नंतर लक्षात घ्या, ज्याच्यासाठी देवाला आपला आत्मलिंग देणं भाग पडलं तो भक्त रावण। भले रावण होता, पण शंकराला सुद्धा आत्मलिंग देणं भाग पडलं तो भक्त रावण। ज्याच्या उकळत्या तेलात टाकून सुद्धा ज्याच्या केसाला धक्का लागला नाही तो भक्त प्रल्हाद। नारायणाला यावंच लागलं आहे की नाही। आणि प्रत्यक्ष भजन ऐकण्यासाठी देवाला आपलं देऊळ फिरवावं लागलं ते भक्त संत नामदेवराय महाराज। भक्ती एवढी श्रेष्ठ आहे, बरोबर की नाही? कारण लक्षात घ्या, एकजूट किती महत्वाची आहे। 5 भाऊ एकत्र लढले, कौरवांचा नाश झाला। 5 भाऊ एकत्र लढले, कौरवांचा नाश झाला। 2 भाऊ एकत्र लढले, राम लक्ष्मण, रावण मारला गेला। पण 2 भावांमध्ये वैर झाला, वाली आणि सुग्रीव, संसाराचा वाटोळा झाला। म्हणून भावानी भावाची साथ सोडायची नाही। तुमची आज एकजूट आहे ना, ही सगळ्यात महत्वाची एकजूट आहे। एकदा जोरदार टाळ्या माझ्या मंडळासाठी झाल्या पाहिजेत, आहे की नाही? बुवा काय आहे, एखादी स्त्री आहे ना, उठून भजनात ना बाजूला गेली ना, कर्मदळीत रे तुम्ही दोघे जण, लक्षात ठेवा। अरे तुझ्या टकल्यावर शिरा पडून दे, अरे कावळे हागून मारून दे तिकडे। काय सांगता, मेरे नाडन की धरती टकल्यावरती उंदीर खाडकुड करती। अरे त्या टकल्यावर ठेव ना, त्यांना काहीतरी खाव, ते खाडकुड किती मरती।
अरे काय बाबू तू पण थांब जरा. या ठिकाणी कीर्तनकार महाराज भरपूर आहेत, त्याच्यामुळे सांभाळूनच सगळ्या गोष्टी बुवा करायच्या आहेत. हा सन्माननीय शांताराम महाराज दळवी यांच्याकडून माझ्यासाठी आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय शांताराम दळवी महाराज यांना उदंड आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रदीप साठम साहेब यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो. त्यांनाही उदंड आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करतोय आणि बक्षिसांचा स्वीकार करतोय. धन्यवाद. बस तू बस, काय काळजी करू नका. खरोखर एवढी थंडी आहे बाहेर, आमका आतमध्ये हा म्हणून आमका काय वाटत नाही, पण बाहेरचे तुम्ही खरोखर तुमच्या चरणाची सर्वांच्या नतमस्तक होतोय. कारण भजन पूजन कीर्तन ऐकणे हे आम्ही तिन्ही बुवा पैसे घेऊन जातलो, बरोबर की नाही. तू मान हलवू नको. काय सांगितलं, जांभड्यान कोंबडा काढला नाही आणि ह्याका काय सांगितलं, टकलो सुरुवातीकच म्हणाल तू. अरे ज्याच्या त्याचा कर्माचो भाग आई शपथ. हो हो, मी एकदा विचारलंय बुवा पुजारी बुवा तुम्हाला तुमच्या टकल्याचं काय टेन्शन काय प्रॉब्लेम, तो म्हणता जांभळे अजिबात नाही, अजिबात नाही, फक्त एकच टेन्शन येता म्हणे सकाळी उठलो की धुवायचा खाईपर्यंत ते समजत नाही. काय बरोच ना बाकी. तू भारीच रे आई शपथ. त्यानं दोघांका कशाप्रमाणे मानला नाही तो विचार कर. मी बोलणार नाही त्या देवा शपथ. महिला वर्ग आहे, चुकून सुद्धा आपल्या मुखात नाही येणार नाही. बुवा काय असतं माहिती आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची. आपण भजन कुठं करतोय, चव्हाट्यावरची बारी नाही, कळला. माझा राग अजून माहिती नाही. जांभळाची एवढी दिली ना झोपून टाकील. जांभळा हवी त्या कामने, इकडे निळे जांभळे. अरे गुरुजींका पण एवढं बनवून टाकलेलो माणूस आहे मी. गुरुजींनी माका एकदा सांगितलं नाही, त्यावेळी लहानपणी काय हो बोबले सगळे बोल ना. आणि फुलं पाखरू छान किती दिसते ही कविता दिला नाही होती आमका आई शपथ. आणि मी बोबडा हो, पहिलो माकाच उठवला नाही. बोल जांभळ्या, मग जांभळो काय थांबता. पहिली सुरुवात, छान किती दिसते फुलं पाखरू, छान किती दिसते फुलं पाखरू. गुरुजींना काय वाटलं, वा काय भारी म्हणताय पोरा. काय गेलो तो बारको. छान किती दिसते फुयो पांको म्हणता, वा वा भारी. पुढं घेतला, पंकची मुठी. गुरुजी म्हणता नेमका म्हणता काय, पंख चिमुकले म्हणता की पंतची मुती म्हणता. पंतची मुते जांभळे. माझा अण्णा घुसवला होतो छान. अरे ती मजा वेगळी होती शाळेची बुवा, बरोबर की नाही. बाकी तुम्ही सुंदर आई शपथ, तुमका वाईट अजिबात म्हणणार नाही. भजन फक्त सुरुवात होऊ दे जरा, बघूया काय हळूहळू, जेवढ्याच तेवढा जाणार, जास्त नाही. भजन हे भजन रूपाने सुरुवात करतो, कारण भक्ती रसातून जनमानसांपर्यंत जाण्याचा हा मार्ग आहे. त्याच्यामुळे पहिला भजावा नमावा, त्याच्यामुळे परमेश्वर आपल्याला भेटतो. म्हणून प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण. बुवा दोन्ही बुवा जेवढं बोललेले आहेत थोडंफार प्रत्युत्तर करण्याचा प्रयत्न करणार. पेटीचा आवाज थोडा कमी करा. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे. दत्तकृपा साऊंड सिस्टीम सन्माननीय सचिन सुतार, मनपूर्वक आभार मानतो. खरोखर सुंदर साऊंड सिस्टीम आहे. तुमच्या धंद्यामध्ये बरकत येवो अशी परमेश्वराची प्रार्थना करतोय. अजून हार्मोनियम थोडी कमी करा. बदल थोडीशी वाढव, थोडीशी बस बस बस. आवाज येतात नाही तुम्हाला, वाढवा थोडी बघू. बस बस.
गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा. कोरस थोडा आवाजा. मुळारंभारंभ तो निर्गुणांचा, मुळारंभारंभ तो निर्गुणांचा. मुळारंभारंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. गमो पंत अनंत या राघवाचा. गमो पंत आनंद या राघवाचा. प्रथम चरण धरू त्या माय पित्याचे, प्रथम चरण धरूया माय पित्याचे. जन्म घालून केले पालन मूचे. जन्माघालून गेले पालनमुळे. उपकार मानू त्या परम पित्याचे. उपकार मानूया परम पित्याचे. सांभाळिले त्याने निस्वार्थाने. सांभाळले त्याने निस्वार्थाने. सार्थ करावे या जन्माचे. सार्थ करावे या जन्माचे. गमधनी सनि धनि दप सार्थ करावे या जन्माचे. सार्थ करावे या जन्माचे. स्मरण रहावे हरिनामाचे. स्मरण रहावे हरिनामाचे. स्मरण रहावे हरिनामाचे. स्मरण रहावे हरिनामाचे. स्मरण रहावे
पुंडलिकामध्ये श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरुबारा संत संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण आई नवला देवी आई पावना देवी आई महालक्ष्मी आई देसोबाई आई पट्टी देवी आई गुप्ता देवी श्री सुगाई विठ्ठला देवी हरी हर 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 सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य प्रमोद हरियाणा बोल बजरंग छत्रपती शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी धन्यवाद. सन्माननीय आमचे परममित्र अमित चव्हाण बुवा यांच्याकडून माझ्यासाठी आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. या ठिकाणी वैकुंठवासी हरिभक्त पारायण विनायक महाराज केगडे यांच्या स्मरणार्थ हे 100 रुपयाचं पारितोषिक मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. धन्यवाद. हरिभक्त पारायण सन्माननीय वसंत महाराज दळवी यांच्याकडून माझ्यासाठी आशीर्वाद रूपी पारितोषिक आले. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. 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 आज आनंदाचा क्षण आहे. म्हणजे आपल्याला मराठा आरक्षण भेटलेलं आहे. खरोखर एकदा जोरदार टाळ्या जरांगे साहेब पाटलांसाठी होऊन जाऊ देत, है की नाही? कारण आमच्या मराठ्यांची मुलं 99% मार्क पाडून सुद्धा मागे राहत होती. कुठंतरी त्यांना न्याय 100% भेटणार. जवळजवळ 1 वाजलेला आहे. मध्यंतरी जे बुवा आहेत सन्माननीय संदीप पुजारी बुवा उत्कृष्ट बतावणीचे बादशाह आहेत आणि देवगड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समस्त भजन रसिक मायबाप श्रोतेजन आपल्याला ओळखतात. तिकडे खरोखर ज्यांच्याकडे पेटीची कला आहे आणि सुमधुर गायन आहे ते आमचे व्यंकटेश नरबू आहेत. सुंदर. मला देवाशपथ तुम्ही पडवीत टाकलं त्याचं दुःख नाही. आज नशीब तुम्ही माका समजला आमच्यातलो हा म्हणून ह्याचा समाधान आहे. शपथचार्य काय आहे त्यानं सांगितलं काय चष्म्यात छान दिसत नाही आणि चष्मा काढल्या म्हणता शेजारी दिसत नाही. तुझ्या मानेवर बाबू अवधसा बसली आज. हा अरे शेजारणीकडे एवढी नजर घावी कशी आहे? स्वतःकडे हा ना आमची. बरोबर की नाही? अरे बायकोवर असा प्रेम करा शेजारी पण म्हणू कवी असोच नवरो भेट खाऊ माका, की नाही? हो पूर्वीचा काळ वेगळा होता, आताचा काळ बदललाय की नाही? पूर्वीच्या काळामध्ये अहो भांडण जरी लागला ना भांडण तरी दुसरा धावत येत होता आणि दोघांका बाजू करत होता की नाही? हे भांडू नका, काय झाला? भांडूक झाला काय? नंतर मारामारी करा, पहिला काय झाला त्या सांगा. आता काय राहिलाय काय तसा? आता दोघांचा भांडण लागला बस की हिनं खिशातनं मोबाईल काढला आणि शूटिंग करायला सुरुवात. आता काय राहिला? अहो महिला वर्ग या ठिकाणी आहेत. मला सांगा पूर्वीची महिला ढसढशीत कुंकू, आता नवरा म्हणजे कुंकू. आता नवरे कशावर इले? टिकलेर बघा. हो टिकलेर नवरे इले. आंघोळीच गेली काढला टिकली लावला पिंपा पिंप सौभाग्यवती भवची काढलो नवरो पिंपा. हो महिला. हा आजी मी काय नाही बोलणार आयुष्य, तू बस निवांत. तेव्हा तो काळच वेगळं होतो की नाही? आता अहो आमची परिस्थिती अशी किती नवरो बेवडो असान देत, किती बेवडो असान देत, पण वट सावित्री मात्र आले की नटून थटून जाणार, तिच्या भोवतीनं 7 पेरण्या मारणार
आणि हाच नवरा 7 जन्मी भेटावा म्हणून सत्यवानाजवळ सांगणार साकडा. पण आमच्या मुंबईत आमची परिस्थिती काय आहे माहिती आहे? उद्या वट सावित्री, आज बाजारात जाणार आमची बायको, सत्यवानास खरेदी करून घेऊन येणार वडाची फांदी. सत्यवाना तो त्याका खरेदी करून घेऊन येणार, वरच्या फ्रीजर मध्ये कोंबणार सत्यवाना. हो, आदल्या दिवशी फ्रीजर मध्ये वरच्या कोंबणार, दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यवानास बाहेर काढणार. सत्यवान ताट हलता किती? अरे असतच काय देवाशपथ आमच्या नवऱ्यांची परिस्थिती आहे. आणि त्याची 5 पाना वर काढणार अशी, त्याच्या भोवतीनं दोरो धरणार आणि फिरवणार. वडा पाव, वडा पाव, वडा पाव. कर्मा पावतो वड, तुमचा टकला नशीब गुळगुळीत. निदान बायको धोंडा तरी पूजील, आमचा काय. मधल्या खोली येतच असता तुम्ही काय हो, म्हणजे आमका बाहेर पडवीतच काय. ती बघा तिकडं, त्याका पुष्पा म्हणावा तर भंगली दाढी पण नाही, आणि तुमका श्रीवल्ली म्हणावी तर साडी नाही. भारी हा, जबरदस्त. काय नाही, तळपाट झाला त्या वरना. मगाशी देवाशपथ जीव दिवस गेला की हगीच लावून आला. काय सांगता म्हणता, लहान पोरग्याचा हगीच पण म्हणे माका बसता. म्हणजे आता शिकला कोणतरी, तोंडात मारल्यासारखा झाला. बसता का हो, खोटा सांगितलं तुम्ही. आयुष्यभर टाइमात शिकलो तो. हो, काय भारी भारी. एवढे लहान तुम्ही हगीच पण बसता तुमका. सत्य नाही आहे काय आहे बुवा. बाकी सुंदर आहो, काय अक्कल प्रत्येका हो, पण वापरायची कशी ती कळली पाहिजे, बरोबर की नाही. कारण कुरुक्षेत्रामध्ये लढाई व्हायच्या अगोदर 2 जण गेले होते श्रीकृष्णाकडे. एक जण पायथ्याकडे बसला, एक जण उशाकडे बसला. अर्जुनाने काय मागितलं माहितीये? कान्हा मला तू नको, तुझा अक्षय योनी. अर्जुनाने काय सांगितलं? कान्हा मला तू पाहिजे, तुझं सैन्य नको. पण दुर्योधनाने काय सांगितलं? कान्हा मला तू नको, पण तुझा सैन्य दे. परिणाम काय झाला? 5 असून सुद्धा तरले गेले आणि 100 असून मारले गेले. है की नाही? ही वास्तविकता, बरोबर की नाही. त्याच्यामुळे बुवा, ज्या चांगलं आहे ना ते नेहमी सांगो खावा. ह्याच्या बारकटपणावर जाऊ नका मधल्याच्या. आई शपथ, यो खाणार आता आल्याला पहिलं एवढं आळू मारला. हो, शाळेत असल्यापासून खाना कमी नाही, त्याची उंची वाढली नाही. त्याचं कारण खायलंय पण अंगास वसन ना काय. आई शपथ, आईने एकदा काय म्हणजे फणसाची शाक बनवली, फणसाची शाक. आणि शाळेत 34 तवाना हो, भुकेच्या पोटात का का खाल्ल्या. आणि त्याच्याबरोबर पिठी बनवला होती, भाकरी पण उडवला. आणि त्या दिवशी शाळा तपासणी येणार होते. बाईने सांगितलं नव्हतं आज कोण वर्गात बाहेर जाणार नाही. आणि काय झाला हो, 1 तासभर कसा तरी गेला. आणि जी पिठी आणि फणसाची शाक खाल्ली तिने गुडगुड 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 असाच असा गुडगुड 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 चालू केल्याबरोबर पुजारीने धरला पहिला क्वाट. बाई म्हणता ए वळव्या काय काढतो म्हणता. अगे बाई म्हणता काय नाही म्हणे, सोड मला बाहेर. बाई म्हणता हलशील काय जाग्यावर ना, आज शाळा तपासणी जाणार आहे. नाही नाही म्हणे बाई. बाई म्हणे हलशीलच काय जाग्यावर ना, तू बघतो आज कसा हलतस. हलायचा नाही. नाही 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 ती आवरत ना आवरत. आणि बाईनी बघतला चेहऱ्याकडे वाकडो तिकडो करता टकलो चेहरो. म्हटल्याच्या नंतर बाई म्हणाली ए बघू नको तोंडाकडं, पळ पहिलो बाहेर, पळ बाहेर. म्हटल्यावर उंबऱ्याच्या बाहेर उडी मारला फक्त. आणि एका उडीत जी रांगोळी काढी सुटलो बाबा रे. तो रांगोळी काढीत पळाल्या बरोबर थैसून ते शाळा तपासणीदार त्या वाटेत भेटले. ए बाबू थांब, बाबू थांब. तो म्हणता थांबवू नका, काय ते लगेच विचारा. म्हणता बाबू अरे 34चा वर्ग खाया रे. तो म्हणता खाई चुकू नका बघा, ह्या पिवळ्या पट्ट्यात सरळ धावा. नाडन की धरती. ओ शेठ, ओ मधले शेठ. आम्ही मोठे आहे ना, मोठ्या प्रमाणे आहोत, तुम्ही छोट्या प्रमाणे आहात. शेठ असं आमच्या पप्पांनी गणपती आणला. अरे येड्यात तुम्ही खोळ्यात 2 जण पण. आई शपथ
पप्पानी गणपती आणायच्या अगोदर सुद्धा आजान आणून ठेवला नव्हता ना. ती प्रथा आम्ही चालवत आलो पुढे. हा, आमच्या पप्पानी गणपती आणला आणि त्याने काय सांगितलं आणि बघितला, विसर्जन करून टाका बोललो दोघांचा. मला वाईट आई शपथ काय नाही वाटला, पण तुमका टकलो बोललो ना त्या वाईट लय वाटला मला. तुम्ही काय अहो पोरा कधी शाळकरी मास्तरांनी कधी काम असला ना आणि त्यांका काय काम असला तर ह्यांका शाळेत बोलवतात. हो, फक्त ह्यांना सांगणार येऊन बसा, पोरं घसरगुंडी खेळतात. असं भजन रूपाने चालू करतो बुवा. काय जेवढ्याच तेवढं मनोरंजन करून पुढे जाणार. मधून मधून जरा चेक करत जावा हगीच. हो, ओव्हरलोड होता की पुन्हा पाठी जाव. लाज पण वाटत नाही. आई शपथ, सुमाराशा ह्याचो हात कोण धरणार नाही. आई शपथ, ह्याचो कोणच हात धरणार नाही. धरला तर वाटानच, बाकी कोण नाही. तो त्याका किती मी बोललो तरी त्याका लाज नाही. आई शपथ, तो निर्लज्जचा, त्याका लाज पण नाही येणार. काय थांबा तुम्ही दोघे जण. एकोणीसवी राम कृष्ण
रामकृष्ण हरी जय जय राम
या ठिकाणी गेल्या 32 वर्षापासून साळुंखेवाडीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. त्यावर गजर 100% बुवा घेण्याचा प्रयत्न करणार. त्याचप्रमाणे प्रभाकर पुंडलिक साळुंखे साहेब यांच्याकडून कैलासवासी कुमारी गीता संजय साळुंखे यांच्या स्मरणार्थ हे 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी हरिभक्त पारायण कैलासवासी केशव महाराज पवार यांच्या स्मरणार्थ सन्माननीय सुनील पवार साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवानी व्यंकटेश्वर बुवानी अतिशय सुंदर सुरुवात केलेली आहे आणि सुरुवातीला सांगितलं नाही की जांभळे बुवा अध्यात्म चांगलं सांगतात आणि ते शिकलेत म्हणाले माझ्याकडूनच. बुवा धन्यवाद. काय लक्षात घ्या मंडळी, 3 अक्षराचं नशीब 2.5 अक्षराचं भाग्य है की नाही. 3 अक्षराचं नशीब 2.5 अक्षराचं भाग्य 2 अक्षराचा लक आपल्याला साथ देऊन जाईल मंडळी. पण 1 अक्षराचा मी आपल्याला मारून टाकल्याशिवाय राहणार नाही. बरोबर की नाही. आणि तो मी आपल्यामध्ये असता कामा नाही बुवा. तसो तो कांडेचोर तो हुशारच माका माहिती आहे. हा शाळेत असल्यापासूनचा हुशार हो आई शपथ. हा हो एक फक्त पोरगी पटली होती शाळेत असताना. लय जीवापाड प्रेम करायचो. लय एक ते नंतर बाकीच्या काय गुलाम बघ तिकडनं एकच असं म्हणता ना. अरे महिलावर काय म्हणून आपला तुझा एकच काही समजली हो. एक पटली होती तिच्या लय जीवापाड प्रेम करायचं हो. हा पण काय झाला आजकाल भरोसा नाही ना कोणचा कोणावर. हो आजकाल काय झाला त्या दिवशी मित्र माझं फिरता फिरता मार्केटमध्ये फिरवतो बायकोचा हात धरून. अरे बायकोचा हात धरून मार्केटमध्ये फिरतच वा म्हटला शाबास जबरदस्त प्रेम आहे एकामेकांवर. म्हणता बुवा प्रेम नंतरची गोष्ट. हिचो जो हात सोडलाय ना म्हणे आत्ता झाला म्हणे 40,000ची खरेदी करून आली. आत्ता जर म्हणालो पुन्हा हिचो हात सोडले ना की दुसऱ्या दुकानात घुसल ना तर 10,000 रुपयाची खरेदी करून येईल. मरण 50,000चा बिल भरून. हा आई शपथ बघा. ते बिचारे थंडीन कुडकुडले तिकडं. आग पेटवा तुम्ही बाहेर घरोघरच थंडी आहे ना. पण व्यंकटेश नरका आमच्या जी पटली ना तिका घराने खोटा करूसाठी तो अहमदाबाद का घेऊन गेलो. तुमका विचार पडला टेन्शन अहमदाबाद का. अहो अहमदाबाद का एक टेकडी आहे. थैसर कोण खोटा बोलू शकत नाही. येणं तो एवढा लांब तिका घेऊन गेलो अहमदाबादच्या टेकडीवर. आणि टेकडीवर जाताना तिका खुनकून लागली की हैसर खोटा बोलला जात नाही. पेटवता येत आता काळजी कशा करतो तू पेटव म्हणून तिकडनं पळू नको. हा तो मग तो हुंदरासारखं कधी घुसत काही सांग. आणि ते अहमदाबाद का टेकडीवर ह्यो तिका वर खेच ती त्या खाली खेच. ह्यो म्हणे मी प्रेम करतोय ना जीवापाड. तिचा नाव पण भारी ना राणी. नावच राणी तिचा. घेऊन गेलो बाबा खेचत खेचत वर. ती तो सांगता जर खरोखर जीवापाड तू माझ्यावर प्रेम करतस ना म्हणला नाव घे. नाव घे फक्त म्हणालो. ती काही नाव घेऊच तयार नाही. ती म्हणतात एक काम कर पहिलं तू नाव घे. तू नाव घे म्हटलं ह्यो बिचारो जीवापाड प्रेम करी हो. पहिलाच नाव जोरात घेतला राणी 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 म्हटल्यावर समोरना तिकडनं आवाज येलो खरोखर राणी 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 म्हणून. कारण ह्यो खरा बोल ना समोरना आवाज हे ना राणी म्हटल्यावर राणी 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 राणी. आता म्हणाल तू हे बघू नाव. ती म्हणता नको 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 तर खालचं खालचं. तुझा काय झालं लगीन झाला तुझा गप्प ना तू. तू नाव घे म्हणे. आता तू नाव घे. नाही नाही म्हणे खाली नाही म्हणाला नाव घेतल्याशिवाय खाली जाणार नाही. नाही तर वरना ढकलून दे. म्हणाला शेवटी नाव इला जो घेतला तिनं नाव व्यंकटेश. व्यंकटेश फक्त म्हटला. तिकडनं आवाज गण्या सुन्या पप्या रम्या. शेवटाक मेलो व्यंकटेश. थैसूनच ढकलून देत असतो बरा झाला आता. हालत ना. पण आता बिचाऱ्या आमच्या वहिनी भेटल्या. संसार सुखाचा झालाय. पण महिला वर्गांना खरंच सांगतो 50% आरक्षण सगळ्या ठिकाणी तुम्हाला. सगळी साथ सगळ्यात मोठी आहे. पुरुष वर्ग आता मागं पडत चालला. आई शपथ आमका मला सांगा ना
महिला वर्गांना सगळं काय आहे, बरोबर की नाही? आता पुरुषांची परिस्थिती काय आहे हो आमची? तुम्हाला परमेश्वरानं बराच काय दिला ना. हा, हे न सांगितलं ना काय, शेजारणीकडे बघा कशा, शेजारणीकडे बघितल्यावर काय होतं रे? अरे लक्षात ठेव, शेजाऱ्यांबरोबर संबंध चांगले ठेवचे असतात. पहिली पोरगी बघा येतं तर शेजाऱ्यांकाच पहिला विचारतात, पोरगो कसो हा. शेजाऱ्यांकडे चौकशी होता पहिली. ऐकलं? पुजारी बुवांचं बरं आहे आपला, कोण विचारणार पण नाही, टकलो कसो हा. असं पण सुंदर. बाकी तुम्ही दोघं पण मस्त आहे. मी काय जास्तीत जास्त बोलणार नाही भाऊ, कारण तुम्ही काय जास्त मला बोललातच नाही. बाकी चाय पी, तू चाय पी. ते मधल्या खोली वली काय हातच पकडून राहतले, मका पडवीत टाकलं होय तुम्ही, तुझा विषय येत नाही हा. पान बाकी चगळतच भारी हा. मध्यंतरी कुरकुराच्या ऍड मध्ये पण त्यांका काम भेटला होता. अहो कुरकुराच्या ऍड मध्ये काम आला, पण तिनं स्वतः रिजेक्ट करून टाकला. ती बाई येताना म्हणता ना, टेडा आहे पण मेरा आहे, किंवा म्हणता चे जमणार नाही आपणार. आणि ह्यांका कोलगेटच्या ऍड मध्ये यायला होता काम. हो पण दात बघतलास, सुमारशन बघू नये. अहो ते दात लांबना बघितलं, ऍड कॅन्सल केला नाही. बाकी नाडांची धरती काय म्हणते, उंदीर कुरकुड करते. रुपावलीला सुरुवात करूया, पुढे जाऊया. जास्त वेळ बुवा घेणार ना तुम्ही, जेवढं गजर तिघांचे पण बाकी आहेत, मग त्याच्यानंतर लिमिटेशन मध्ये सगळ्या गोष्टी करत जाणार. जय जय विठ्ठल रखुमाई, 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 रूप सावणे, रूप सावणे, सावणे सुकुमार, रूप सावणे, रूप सावणे, सावणे सुकुमार, कानी कुंडल मकरा काळ, कानी कुंडल मकरा काळ, कानी कुंडल मकरा काळ, रूप सावणे, सुकुमार, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा,
माझा मुकुट शोभे चित्ती माझा मुकुट शोभे माझा मुकुट शोभे चित्ती माझा मुकुट शोभे चित्ती काळी कुंडल मकरा काळी कुंडल मकरा एका जनाधारी झाला एका जनाधारी झाला जय जय विठ्ठल रघुमाई जय जय विठ्ठल रघुमाई जय जय विठ्ठल रघुमाई विटे पाऊल समान विटे पाऊल समान विटे विटे पाऊल समान विटे पाऊल समान विटे पाऊल समान विटे पाऊल काली कुंडल मकरा काली कुंडल मकरा काली कुंडल मकरा धन्यवाद. या ठिकाणी कुमार रुद्र साळुंखे यांच्याकडून प्रणवसाठी आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यांना उदंड आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वराची प्रार्थना करतो.